नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। SSC CPOची 2024 साठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। 4 मार्च 2024 रोजी ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्स एक्झामिनेशन 2024 जी आहे तर ती असणार आहे। याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे 4 मार्च 2024 पासून। अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 28 मार्च 2024। ॲप्लिकेशन फी जी आहे भरायची लास्ट डेट असणार आहे 29 मार्च 2024। तर ॲप्लिकेशन जे आहेत तर तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन जे आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे 9, 10, 13 मे 2024 रोजी। ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम असणार आहे। याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 असे एक्झाम असतात। सब इन्स्पेक्टर साठीचं जो पेमेंट आहे तर ते 35,400 ते 1,12,400 असं असणार आहे। सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह जे आहे मेल फिमेलमध्ये 35,400 ते 1,12,400 असं पेमेंट असणार आहे। सेंट्रल दिल्ली पोलीस जे आहे ग्रुप सी। मग याच्यामध्ये डिटेल जाहिरात जी आहे तर ते टेंटेटिव्ह वॅकन्सी जी आहे तर ते 4,001 पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे। मग याच्यासाठी जनरलची कॅटेगरीसाठीची वॅकन्सी आहे तर OBC आहे, SC आहे, ST, EWS आणि टोटल वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत। तर मग तुम्ही बघू शकता एक सर्व्हिसमॅन आहे, एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी आहे, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहेत। त्यानंतर सब इन्स्पेक्टरसाठी जनरलच्या वॅकन्सी आहेत, OBC आहे, SC, ST, EWS टोटल वॅकन्सी देण्यात आल्या आहेत। सब इन्स्पेक्टर GD जी आहे तर CAPFमध्ये मग तुम्ही बघू शकता जनरलच्या कॅटेगरीच्या साठी असणाऱ्या मेल फिमेलच्या जागा ज्या आहेत BSF साठी आहे, CSF आहे, CRPF आहे, ITBP आहे, SSB आहे आणि टोटल वॅकन्सी जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता जनरलसाठीच्या ज्या टोटल वॅकन्सी आहेत त्या आहेत EWS आहे, OBC आहे, SC ST कॅटेगरीच्या वॅकन्सी आहेत। तर हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ते तुम्ही वाचू शकता। 4,001 पदासाठीची 2024 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे 4 मार्च 2024 रोजी। रिझर्वेशन सुटेबल फॉर पोस्ट जे आहे तर ते देण्यात आलेले आहे। मग कॅटेगरीनुसार ते तुम्हाला बघायचं आहे। हे संपूर्ण जाहिरातीचं PDF वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे, तुम्ही तिथून बघू शकता। याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे तर ती तुमची जन्म वय जे आहे तर ते 20 ते 25च्या आतमध्ये असणं आवश्यक आहे। 25 वर्ष वयापर्यंतच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे। परंतु तुम्हाला SC ST मधून असेल तर 5 वर्षाचं कन्सेशन आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षाचं कन्सेशन देण्यात आलेलं आहे, एक सर्व्हिसमॅनमधून असेल तर 3 वर्षाचं कन्सेशन आहे। त्यानंतर मग पोस्ट वाईज एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर कॅटेगरीसाठीचं एक्झाम्पल देण्यात आलेले। त्यानंतर संपूर्ण हे डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं आहे जे एज लिमिट क्रायटेरिया आहे त्याच्या संदर्भातलं। त्यानंतर प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स त्याच्या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे। मग डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता। एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे। तुम्हाला याच्यासाठी अर्ज करण्यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आवश्यक आहे तर त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। त्यानंतर हाऊ टू अप्लाय म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करता येणार आहे त्याच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वेबसाईट जी आहे ssc.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर अर्ज करायची शेवटची तारीख आहे 28 मार्च 2024। ॲप्लिकेशन फी जी आहे 100 रुपये असणार आहे। SC ST वुमन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये परीक्षा शुल्कामध्ये माफ आहे, म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नाही आहे। त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही वाचू शकता। हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचायचे त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। एक्झाम सेंटरसाठी एक्झामचे जे सेंटर आहेत तर ते कोणते असणार आहेत मग रिजन वाईज एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहेत। तर मग तुम्ही ज्या रिजनमधून येतात त्याच्यानुसार आता महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी एक्झाम सेंटर कुठले असणार आहेत ते तुम्हाला बघायचे आहे। तर महाराष्ट्रातल्या स्टुडंटला जर फॉर्म भरायचा असेल तर ते मराठीमधून पण ह्याच्यामध्ये एक्झाम देऊ शकता, कारण की आता मराठीमधनं पण ही एक्झाम देता येते। तर तुम्ही महाराष्ट्रामधले जे एक्झाम सेंटर आहेत तर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये कुठलं कुठलं आहे। तर अहमदाबाद आहे, वडोदरा गुजरातमधले जे आहेत, त्यानंतर मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर एवढे परीक्षा केंद्र जे आहेत ते महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी आहेत। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट आहे। त्यानंतर स्कीम ऑफ एक्झाम कशी असणार आहे तर ती देण्यात आली। पेपर 1मध्ये
जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगवर 50 प्रश्न 50 मार्कासाठी, जनरल नॉलेजवर 50 प्रश्न 50 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी असे 200 प्रश्न 200 गुणांसाठी पेपर 1 आहे. आणि पेपर 2 जो आहे तर तो आहे इंग्लिश लँग्वेजचा कॉम्प्रिहेन्शन 200 मार्क नंबर जो आहे तो म्हणजे क्वेश्चन 200 मार्कासाठी 2 तासाचा कालावधी असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 अशी एक्झाम असते याच्यासाठी. त्यानंतर NCC सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला त्याच्यामधलं ते बोनस मार्क्स दिले जातात. जर तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड आहे. पेपर 1 साठीचा जो सिलेबस आहे तर तो देण्यात आलेला आहे. मग तुम्हाला व्यवस्थित सिलेबस बघायचा आहे. सिलेबसचं जे PDF आहे ते तुम्ही झेरॉक्स करून घ्यायचं. नंतर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जी आहे तुमची तर ती घेतली जाणार आहे. मग मेल कॅन्डिडेटसाठीची जे आहे तर ते देण्यात आलेले हाईट देण्यात आलेली आहे. त्यानंतर चेस्ट जे आहे तर मेल कॅन्डिडेटसाठी ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर वेट देण्यात आलेलं आहे. तुम्हाला वेट किती असणं आवश्यक आहे. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला 100 मीटर धावणे आहे, 800 मीटर धावणे, लॉंग जंप आहे, हाय जंप आहे. अशा प्रकारचं हे फिजिकल टेस्ट असणार आहे. त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही फिजिकल टेस्ट आणि रिटन टेस्टमध्ये पास झाल्यावर तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड म्हणजे मेडिकल टेस्ट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पात्र झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. हे संपूर्ण डिटेलमध्ये वाचायचं तुम्हाला